आमच्या व्यंकटेश नंदनवन, व्यंकटेश लिटिल हार्ट, व्यंकटेश सॉलिड, व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत। नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। भारतीय जनता पार्टी पुरंदर, शिवसेना पार्टी एकनाथ गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्या संयुक्त विद्यमाने सासवड शहरातील विविध रस्त्यांच्या उद्घाटनाचा सोहळा सायंकाळी 7 वाजता पार पडला। यामध्ये कमलेश्वर घाट ते वीर फाटा, हिवरे रोडवरील साळुंखे बिल्डिंग ते सूर्यवंशी घर रस्ता, वीर फाटा ते कडवान वस्ती, पापीनाथ नगर सोसायटीमधील रस्ता या रस्त्यांचे भूमिपूजन समारंभ पार पडला। यावेळी पुरंदर हवेलीचे माजी आमदार भाजप नेते अशोक भाऊ टेकवडे, साकेत जगताप, युवा मोर्चा अध्यक्ष संतोष जगताप, महिंद्रा जगताप, प्रतीक भेत्रे, गिरीश जगताप, शैलेश ठकार, गणेश मेमाने, अमोल जगताप, जालिंदर जगताप, सचिन राऊत, मयूर जगताप, संतोष जगताप, आनंद भैया जगताप, सलील महाराज, समीर जगताप, मिलिंद इनामके, नितीन कुंजीर, मंगेश बिंताडे, अविनाश बडदे, डॉक्टर राजेश दळवी, राजेंद्र शिंदे, धनंजय म्हेत्रे, पप्पू टिळेकर तसेच शेतकरी म्हणून सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रदीप गिरमे, शेतकरी नेते दिलीप अण्णा गिरमे, भारत चौखंडे या कामासाठी माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून सासवड शहरचे साकेत दादा जगताप यांच्या अथक प्रयत्नातून या सर्व रस्त्यांना निधी मिळावा असून त्याबद्दल सर्व नागरिक त्यांना धन्यवाद देत आहेत। आपण पाहत आहात सह्याद्री 24/7। आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आज सासवड शहरामध्ये अनेक दिवस प्रलंबित असलेला हा जो कमलेश्वर घाट ते वीरपाटा रोड, त्याचबरोबर जुने सुपे रोड ते कोकणजाई रस्ता मेथ्रेमाळा डांबरीकरण करणे हा 12 लाख रुपयाचा आहे आणि त्याचबरोबर कमलेश्वर घाट ते वीरपाटा डांबरीकरण करणे हा 44 लाख रुपयाचा आहे। त्याचबरोबर हे आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून ह्या 2 रोडसाठी निधी पडलेला आहे। त्याचबरोबर नामदार विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून या रोडलाच लगत असलेल्या सासवडमधील मेथ्रेमाळा ते पाटील वस्ती त्यासाठी 54 लाख रुपयाचा निधी हा नामदार विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून पडलेला आहे। आणि हे DPTCमधले 3 रोड हे ह्या रोडला लगत आहेत। आत्ता ज्या रोडवरती आपण उभे आहोत या रोडचे प्रगतशील शेतकरी बागायतदार दिलीप अण्णा गिरमे, त्याचबरोबर प्रदीप शेठ गिरमे, त्याचबरोबर येथील भारतनाना चौखंडे असतील, शिंदे असतील, सचिनजी राऊत असतील, अनेक शेतकऱ्यांनी सर्वांनी या ठिकाणी आपल्याला अनिलजी मेथरे, त्याचबरोबर सगळ्यांनी शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलं। त्याचबरोबर इथं महायुतीचे आमचे सर्व पदाधिकारी जे या ठिकाणी उपस्थित आहेत, यामध्ये सासवड शहराचे अध्यक्ष आदरणीय संतोष काका असतील, त्याचबरोबर आमचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माजी DPTC मेंबर गिरीशप्पा जगताप असतील, कार्याध्यक्ष मयूरजी जगताप असतील, आमचे पुणे जिल्ह्याचे सचिव आणि पुरंदर तालुक्याचे विस्तारक शैलेंद्रजी असतील, ठकार असतील, त्याचबरोबर आमचे शहराचे उपाध्यक्ष ज्यांनी या रोडसाठी आमच्याबरोबर पाठपुरावा केला अमोलजी जगताप असतील, त्याचबरोबर आमचे सासवड शहराचे शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष मिलिंद भैया इनामके असतील, त्याचबरोबर नितीनजी कुंजीर असतील, आमचे मेत्रेजी असतील, आमचे राजू शिंदे असतील, आवी बडदे असतील, त्याचबरोबर आमचे शहराचे कार्याध्यक्ष आनंद भैया जगताप असतील, मयूरजी जगताप असतील, जालिंदर दादा जगताप असतील, त्याचबरोबर मंगेशजी बिंताडे असतील, सलील महाराज जगताप आहेत, त्याचबरोबर आमचे जुने सहकारी आणि आमचे मार्गदर्शक समीरजी कामत आहेत, संतोष बापू जगताप आहेत, त्याचबरोबर रुपेशजी वडणे आहेत, डॉक्टर दळवी आहेत, डॉक्टर दळवींचं घेतलं नाव,
या ठिकाणी आम्ही अनेक दिवस सासवड शहरासाठी विकासासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट विकासासाठी कायम आम्ही जरी मागच्या 2.5 वर्षात जो प्रदीप शेठ जो बदल झाला त्यामध्ये आम्ही ही कामं सुचवली होती, परंतु सत्ता आल्यानंतर ज्यावेळी DPTCमधनं पहिली मिटिंग झाली त्यावेळेस चंद्रकांत दादा आणि नामदार विजयबापू शिवतारे हे मिटिंगला कॉन्सिल हॉलला होते, त्यावेळेस होते, गिरीश आप्पा होते, आम्ही होतो, अमोलजी हे सगळेजण त्या ठिकाणी बसलो. पहिली DPTC होती, त्यामध्ये सासवड शहराचा विकास हा अनेक ठिकाणी झालेला आहे आणि मुळात गावठाणामध्ये जास्त झाला आहे. आता शेठ तर बघायला गेलं तर प्रदीप शेठच्या लहानपणापासून आम्ही ज्यावेळेस चड्डीवर असल्यापासून आम्ही त्यांचं राजकारण पाहतोय. म्हणजे इतका अनुभवी माणूस प्रदीपांना असतील, दिलीपांना असतील, यांचा पण अभ्यास खूप चांगला आहे. यांच्या भागातील प्रभागातील हा जो रोड आहे हा अनेक दिवस शेतकऱ्यांना वंचित होता. हेतू परस्पर काही कारणास्तव राजकीय ह्याच्यामुळं हा रोड या भागातील अनेकच रोड असतील. म्हणजे आता मी त्यावेळेस चंद्रकांत दादांना मागणी केली की बाबा आम्हाला सासवड शहरामध्ये गावठाणामध्ये नको, पण आजूबाजूला जी लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीमध्ये आमचे सचिनजी राऊत होते. आम्ही ज्यावेळेस चंद्रकांत दादांना भेटलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा या कडबनात वस्तीचा रोड तर एकदाच झाला आहे शेठ, म्हणजे तुम्ही असतानाच तो रोड झालेला आहे, त्यानंतर त्याच्यावर परत डांबरीकरण नाही झालेलं. 30 वर्षापासून तो रोड प्रलंबित होता. मग त्यानंतर मी चंद्रकांत दादांकडे मागणी केली, बापूंकडे मागणी केली की बाबा सासवड शहरामध्ये या ठिकाणी आपले पुरंदर तालुक्याच्या हवेलीचे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे हे बी उपस्थित आहेत उद्घाटनासाठी. त्याचबरोबर गणेशजी मेमाने आहेत. याचबरोबर या ठिकाणी आम्ही मागणी केली, चंद्रकांत दादांना सांगितलं की बाबा सासवडमध्ये अनेक असे वाडी वस्तीच्या आजूबाजूला सासवड शहरातले रोड आहेत. त्यावेळेस बापूंनी आम्ही सगळ्यांनी हे रोड मागणी केल्यानंतर मंजूर झाले. मंजूर झाल्यानंतर या कार्यक्रमासाठी शेठ ज्यावेळेस आम्ही नगरपालिकेमध्ये गेलो, सीओंकडे गेलो, तो काही कारणास्तव हे रोड आत्तापर्यंत तयार होऊन पूर्ण व्हायला पाहिजे होते, पण हेतू परस्पर त्यांनी स्थानिक राजकारण केलं. राजकारण करून हे त्यांनी रोड अडवले आणि रोड अडवून ठेकेदारांना सांगितलं आम्ही ज्यावेळेस सांगल त्यावेळेस हे काम करायचं. परंतु जनता आणि जनार्दन हे आता लोक खूप हुशार झालेली आहेत की स्थानिक आमदारांनी किती जरी आत्ता ही केलं, आता आज अचानक कार्यक्रम उद्घाटन घ्यायचं असं भाऊ की आम्हाला असं समजलं प्रशासनामार्फत की हे उद्या सकाळी 8 वाजता ह्या रोडची उद्घाटन करणार होती, परंतु आम्ही सर्व शेतकऱ्यांशी आधी चर्चा केली होती. आमचे सर्वच महायुतीतले पदाधिकारी आमचं सर्वांचं ठरलं की आजच आपण ह्याचं उद्घाटन करायचं आणि त्यानंतर आम्ही हे सर्व उद्घाटन चालू केलं. यामध्ये सासवड शहरासाठी जो ह्याचा रोड आहे आपला सर्किट हाऊस सासवडचं, म्हणजे नाना धुमाळ पंप, सूर्यवंशी PWD रेस्ट हाऊस ते राजेंद्र गिरमे घर आणि सूर्यवंशी घर ते पारगाव रोड, असा 85 लाख रुपयाचा अनेक दिवस प्रलंबित विषय होता रोडाचा. त्या ठिकाणी पण मोठी लोकवस्ती आहे आणि डेव्हलपमेंट पण मोठी झाली आहे. प्रशासकीय कार्यालय नवीन कचेरी पण तिथंच आहे, तीसुद्धा आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून हे रोड दोन्ही आम्हाला मंजूर झाले. टोटल जर बघायला गेलं तर सासवड शहरासाठी बापूंच्या माध्यमातून आणि चंद्रकांतदादांच्या माध्यमातून टोटल जवळजवळ 4 ते 4.5 कोटीचा निधी हा पहिल्या DPTCत मंजूर झाला. त्याबद्दल आम्ही नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि नामदार विजयबापू शिवतारे यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला इतकी ताकद दिली आणि जो खरंच सर्वसामान्यांचे प्रश्न अनेक वर्ष अडचणीत आहेत. आता सासवड शहरामध्ये जो PMPLचा विषय होता, त्याचबरोबर अनेक कचरा गाडीच्या विषय असतील, विकासासाठी जरी नगरपालिकेमध्ये आमचा कुठलाही एकसुद्धा नगरसेवक नव्हता भारतीय जनता पार्टीचा किंवा बापूंनी त्यावेळेस केलेलं विकासाचं काम होतं. या माध्यमातून सासवड शहरासाठी महायुती ही कायम विकासाच्या दृष्टीने काम करत आहे. येणाऱ्या काळात मी एवढंच सांगू इच्छितो की जरी काय नसलं तरी आमचा कुठला हेतू किंवा आमचं कुठली अपेक्षा नाही की आमचा कुठला उमेदवार त्या ठिकाणी नाही म्हणून आम्ही विकास अडवला. परंतु परत एकदा पुन्हा एकदा आम्ही चंद्रकांतदादा असतील, स्वर्गवासी गिरीश बापट असतील यांच्या माध्यमातून 58 कोटी रुपयाची आपली गटार योजना होती ती मिळाली. त्याचबरोबर घंटागाड्या असतील, कचरा गाड्या असतील, ह्या त्यावेळेस मिळाल्या. त्यानंतर चंद्रकांतदादांनी आत्ता दिलेला निधी, विजयबापूंनी दिलेला निधी यांचं परत एकदा पुन्हा एकदा आभार मानतो. या ठिकाणी पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे या ठिकाणी आलेले आहेत. यांच्या हस्ते एक नारळ आपण फोडून या रोडचं उद्घाटन आपण करतोय. त्याचबरोबर शेठ या ठिकाणी 2 मिनटं आपलं मनोगत बोलतील. भूमिपूजनाच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेले महायुती आघाडीचे सर्व पदाधिकारी
आमचे लाडके माझे आमदार पुरंदर हवेलीचे अशोकभाऊ टेकवडे संबंधित सर्व या ठिकाणी आसपास असलेले सर्व शेतकरी वर्ग या ठिकाणी हा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होतो आहे. तर साकेशकर दादांनी या ठिकाणी बऱ्याचशा काही गोष्टी काय त्याला त्रास झाला, कशा पद्धतीने हे काम झालं, बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी विश्लेषण केलं आहे. त्याच्यामध्ये मी काही जास्त सांगू शकत नाही, पण मी या ठिकाणी 25 वर्ष नगरपालिका असताना हा 1983-84ला हा वाढीव हद्दीमध्ये हा भाग आला. बरोबर. 89च्या DPमध्ये ह्या रोडची त्यावेळेला आम्ही प्रस्ताव देऊन त्यासाठी 89च्या DPमध्ये त्याकडे आम्ही टेंडर्स त्याची अलाउड केली होती, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन पुढं गेलं नाही, कारण आम्ही अल्पमतात होतो. हे वैचारिक पातळीचे विरोध होते, त्याच्यामुळे हे काम गेले 41 वर्ष ह्या ठिकाणी ह्या रोडवर कुठल्याही प्रकारचा 1 रुपया निधी खर्च केला. आत्ता तुम्ही ह्या पद्धतीने चालताय, हे फक्त पालखी ज्या वेळेला जाते त्यावेळी फक्त तहसीलदार ह्या डिपार्टमेंटकडून फक्त मुरुम बिरुम हवेली अशी ते केलं जातं. पण अख्खे 12 महिने या पावसाळ्यामध्ये अनेक लोक या ठिकाणी जातात, हजारो लोक जातात, पण त्या ठिकाणी गुडघ्या एवढं पाणी या ठिकाणी साठलेलं असतं. परंतु इथल्या राज्यकर्त्यांना गेली 41 वर्ष यांची आता सत्ता असून ह्यांनी जाणून बुजून या ठिकाणी काही वैचारिक पातळीचे विरोध असलेले लोक ह्या बाजूला असतात, म्हणून हे काम टाळायचा त्यांनी प्रयत्न केला. ही शोकांतिक आहे. पण असं नाही करता मला ह्या ठिकाणी त्यांना हे संबोधून सांगायचं आहे, समजा काय अनेक लोक तुमच्या वैचारिकशी जुळत नसतील, परंतु तुमच्या वैचारिक जुळणारी माणसं पण हजारो लोक या रोडनी जातात. म्हणजे तुम्ही आमच्यामुळं हजारो लोकांची वेठी धरत असाल तर हे एक राजकारणाचा हा भाग होऊ शकत नाही. माझी ही इच्छा आहे, ह्यापुढे त्यांनी अजूनही संबोधन घ्यावं की आपल्या वार्डामध्ये कुठल्याही विशिष्ट प्रभागामध्ये किंवा तालुक्याच्या कुठल्या विशिष्ट वाडी वस्तीमध्ये ज्या ठिकाणी एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी आपला विरोध करत असेल आणि त्या ठिकाणी जर 100 लोक तुम्हाला मतदान करत असतील तर एका माणसामुळे त्या 100 लोकांनी वेठीचा हा प्रयोग हा पुरंदर तालुक्यामध्ये सध्या चाललेला आहे. ह्या सगळ्यांनी मला जास्त काही सांगायचं नाही. सांगायचं म्हटलं तर भरपूर उद्या व्यासपीठ मला मिळणार आहे, उद्या नगरपालिका इलेक्शन लागणारच आहेत, त्यावेळेला हा सगळा खुलासा होईल. पण आज या ठिकाणी या मंडळींनी आता या ठिकाणी मला वाटतं कितीला 44 लाख रुपये ह्या दोन्ही रस्त्यावर या ठिकाणी आज त्यांनी टाकलेत. त्याबद्दल मी चंद्रकांतदादा पाटील चंद्रकांतदादा पाटील आणि बापू शिवतारे आणि त्यांच्या सगळे सहकाऱ्यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल मी या परिसरातील सर्व शेतकऱ्याच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि एखादं थांबतो. सहकारी आपल्या सगळ्यांचे सहकारी या ठिकाणी आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या या विभागामध्ये ज्यांनी मंत्रिपदाच्या कारकिर्दीत खूप चांगलं काम केलं ते माजी मंत्री महोदय विजयबापू शिवतारे यांच्या प्रयत्नामधून आज त्या ठिकाणी प्रदीप शेठने सांगितल्याप्रमाणे आणि मागाशी साकेतजींनी खूप चांगली माहिती दिली, संतोषराव आहेत, मंगेशजी आहेत, नितीनराव आहेत, सगळेच त्याच्यामध्ये सासवडमध्ये डॉक्टर आपण सगळे काम करणार आहे, महेंद्रजी आपण सगळेजण आहात करत. आता ते व्हिडिओ यांचा लांबतो म्हणून सगळ्यांची नावं मी घेऊन आपला वेळ घेत नाही, बडदे भाऊ, पण सगळेच त्या ठिकाणी मंडळी इथं आहेत. मी आपल्या साक्षीनं सगळ्यांच्या पत्रकार महोदयांनाही सांगू इच्छितो की सासवड नगरीमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीचा निधी या सगळ्या सहकाऱ्यांनी, पाठीमागं संतोष काका बी उभा आहे, सगळ्यांनी मिळून खूप चांगल्या प्रकारचा निधी हा आणला आहे. आणि हा निधी त्याच्यामध्ये मिळवून देण्यामध्ये मागाशी सांगितल्या पद्धतीनं या 2 मान्यवरांचा सहभाग अतिशय चांगला आहे. हे होत असताना दिलीपांना नुसतंच ह्या रस्त्याच्या विकासापुरतं नाही साकेची, तुमची झेप खूप मोठी आहे. आज नगरविकास खातं माननीय शिंदेसाहेबांच्याकडे आहे, मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे, नामदार. आज त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण पाहतोय राज्यापासून दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी एक धडक मारणारं एक महत्त्वाचं नेतृत्व आज काम करतं आहे. आणि अर्थखात्र जे आहे ते त्या ठिकाणी नामदार अजितदादा पवारसाहेबांच्याकडे आहे आणि ट्रिबल इंजिन आता काम करतं आहे. आणि सासवड शहरातल्या विकासासाठी भविष्यामध्ये प्रदीप शेठ खूप मोठी मदत त्या ठिकाणी देणार आहे. आज हा फक्त काय ट्रेलर आहे, पिक्चर बाकी विकासाचा पिक्चर त्या ठिकाणी आता सुरुवात आहे. म्हणून मला सांगायचं आहे जे कोण असतील त्यांना की जसं प्रदीप शेठने सांगितलं की 40 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी दुर्लक्ष केलं, आता त्याच्यामध्ये निश्चित पाहणं ही सगळी जी मंडळी आहेत, महेंद्रजी आपण सगळेजण आहात त्याच्यामध्ये, साकेतजी, हे सगळे लोक आज विधानसभा
सदस्यापेक्षाही जास्तीचं निधी आणण्याचा प्रयत्न जालिंदर दादा हे सगळे मंडळी त्या ठिकाणी करतायत। निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये सासवड शहरासह पुरंदर तालुक्यामध्ये एक विकासाचं पर्व चालू झालं आहे आणि त्या विकासाच्या पर्वाचे हे सगळे त्या ठिकाणी साथीदार आहेत। मी निश्चितपणानं साकीतजींना आणि बाकी सगळ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो। शिवसेना हा त्या ठिकाणी शिंदेसाहेबांची शिवसेना आणि त्या ठिकाणी अजितदादांचे राष्ट्रवादी आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हे ट्रिबल इंजिन भविष्यामध्ये पुरंदरला काही कमी पडून देणार नाही ही मी या ठिकाणी खात्री देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रेम नमस्कार, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी अत्यंत तातडीने असं उद्घाटन घेण्याचं कारण ठरलं आणि त्याचं कारण असं आहे की हे जे मंजूर केलेले रस्ते होते ह्याचं ॲक्च्युली पुढच्या आठवड्यात आम्ही भव्य दिव्य असं उद्घाटन घेणार होतो, पण काँग्रेसचे आमदार, स्थानिक आमदार संजय जगताप ह्यांनी काही कॉन्ट्रॅक्टदार ज्यांना कामं मिळाले त्यांना फोन केले आणि सांगितलं की बाबा उद्या 8 वाजता आपल्याला तातडीचं उद्घाटन घ्यायचं आहे। आणि अचानक कुणालाही न सांगता त्यांनी फक्त कॉन्ट्रॅक्टर लोकांना आणि त्यांच्या पक्षातील काही मंडळींना सांगितलं आहे। वास्तविक पाहता त्यांना उद्घाटन घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही आहे, कारण स्वतः काय करायचं नाही आणि दुसऱ्यांनी केलेलं बघवत नाही। आता ॲक्च्युली ही बापूंनी जी कामं केलेली आहेत आणि चंद्रकांत दादा जे तत्कालीन आपले पालकमंत्री होते तर त्यांनी काही कामं सासवडला या ठिकाणी आमचे नगरसेवक असतील किंवा भाजपचे शहराध्यक्ष साकेत, तत्कालीन शहराध्यक्ष साकेत असेल किंवा आमचे नगरपालिकेचे सर्व नगरसेवक असतील जे शिवसेना, भाजप आणि महायुतीमध्ये काम करत होते, त्यांच्या मागणीनुसार काही ठिकाणी या ठिकाणी सासवडमध्ये 10-15 कामं आत्ता पहिल्या यादीमध्ये मंजूर केलेली आहेत। तर ती कामं मी या ठिकाणी 2 मिनटामध्ये वाचून दाखवतो। तर बापूंच्या पत्रावर जी कामं मंजूर केली होती तर ती कामं हेच पत्र 7 कामं आहेत। तर पहिलं काम असं आहे, सासवड प्रभाग क्रमांक 3 लक्ष्मी सोसायटी पारगाव रोड अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे आणि या रस्त्याची किंमत आहे 16,67,293 रुपये। दुसरं काम असं आहे, सासवड येथील स्वामी समर्थ व विठ्ठल सोसायटी रस्ता डांबरीकरण करणे ह्याची किंमत आहे 21,12,750 रुपये। तिसरं काम हे जे राऊत आहे ते ॲक्च्युली त्या कामावरून एवढा गदारोळ झाला आणि कुणी कुणाला डोसलाबाजी केली आणि कुणी कुणाला प्रेशरमध्ये आणण्याचं काम केलं आहे। 1,94,000 म्हणजे एकंदरीत 95 लाखाचं ते काम आहे। नंतरचं काम आहे प्रभाग क्रमांक 1 मधील स्वागत हॉटेल ते बांदलघर रस्ता करणे, ते 62-63 लाखाचं काम आहे। म्हणजे अशी एकंदरीत हे काम आहे। हिवरे रोडमधील साळुंखे बिंडील ते सूर्यवंशी घर रस्ता करणे 28 लाखाचं काम आहे। मेत्रेमाळ्यातील पाटील वस्ती 54 लाखाचं काम आहे। आपण जिथं या ठिकाणी उभं राहिलो आहोत ते ते इथंच जवळच ते काम आहे। आणि चंद्रकांत दादांच्या माध्यमातूनही बरीच कामं मंजूर झालेली आहेत। एकंदरीत 5 आणि 6 कामं आणि 7 कामं आहेत। हे 7 कामं आहेत, हे खालच्या यादीला काही। तर आता ही सुद्धा कामं साकेत दादांनी वाचून दाखवलीत, तरी मी वाचून दाखवू का परत तुम्हाला? ठीक आहे। तरी अशी एकंदरीत भली मोठी लिस्ट ज्या आज तागा आहेत 50-60 वर्षे जोपर्यंत सत्ता होती किंवा 40-50 वर्ष एकाच विशिष्ट घराण्याकडे जी सत्ता आहे ह्यांच्या कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात आज तागायत जरी निधीची बेरीज केली आणि एका तराजूत ती टाकली आणि हे आमची कामं फक्त एका कागदावरची कामं जरी एका तराजूत टाकली तर निश्चितपणाने आमचं पारडं या ठिकाणी आज जड आहे। आणि भविष्यात देखील अशाच प्रकारचा निधी शिवसेना, भाजप, अजितदादांचा राष्ट्रवादी गट असेल या आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। आणि सगळ्यांनी मिळून भविष्यात येणाऱ्या नगरपालिकेत आमचा भगवा झेंडा महायुतीचा कसा लागेल आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करून सासवडकरांची प्रामाणिक सेवा त्या ठिकाणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। तर या ठिकाणी मी आता सगळ्यांचं नाही राजकारण ऐका ना, शिवसैनिकाचं एक काय म्हणतो आपण त्याला एक ब्रीद वाक्य असतं, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। हे आम्हाला मूळ मंत्र आमच्या बाळासाहेबांनी शिकवणीतून आम्ही त्या पाठशाळेत शिकवलेलो आहोत। तर त्याप्रमाणे आम्ही ते करणार आहोत, सासवडकरांची सेवा करणार आहोत। या ठिकाणी सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींचे सर्वांचे मनपूर्वक आभार। जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम। महायुतीचा विजय असो, महायुतीचा विजय असो। बोला ना। आज ह्या ठिकाणी हा जो कमळेश्वर आणि वीर फाटा रस्त्याचं काम आणि ह्या ठिकाणी हा रस्ता जो आहे वीर फाट्याला जाणारा इथून कोकण जाईपर्यंत आणि वरच्या बाजूनं जो डांबरीकरण रस्ता आहे तो पाटील वस्तीपर्यंत अशा ह्या 3 रस्त्याचं ह्या ठिकाणी आता उद्घाटन घेत आहे। वस्तुस्थिती अशी आहे की गेली कित्येक वर्ष हा कमळेश्वर ते वीर फाटा रस्ता झालेला नाही। भले त्याच्यामध्ये अनेक कारणं असतील, कारणाचा वापर मी करत नाही, अनेक वक्त्यांनी तो केलेला आहे, पण वस्तुस्थिती आत्ता अशी सांगतो की रस्ता का केला जात नाही
याची विचारणा वरच्यावर केली जाते. पण त्यावेळेला मी मुद्दाम टेकोडे साहेब या ठिकाणी मी खुलासा करू इच्छितो की कारण असं सांगितलं जातं की दिलीप गिरमे या ठिकाणी रस्ता अडवत आहेत. वस्तुस्थिती बरोबर आहे, दिलीप गिरमे रस्ता अडवत नाहीत, कारण ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिलीप गिरमे आणि आमच्या बंधूंची सगळी जागा आहे. आता परिस्थिती अशी आहे, रस्ता अडवण्याचं कारण नाही, कारण नसताना उठवलंय की दिलीप गिरमे रस्ता अडवत आहेत. त्यामुळे माझ्याविषयीची भावना लोकांच्यात वाईट निर्माण झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. हा मुद्दाम खुलासा करतो. मला काय कुणाशी घेणं देणं नाही आहे, रस्ता होण्याचे कारण आहे. परंतु मी ज्या वेळेला ज्या ठिकाणी कामं केली जातात, शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष म्हणून मी काम करतो. शेतकऱ्यांना विशेष करून जास्त जरूर रस्त्याची असते, म्हणून रस्त्याचं काम करताना हे विशेषतः क्वालिटीचं झालं पाहिजे. आणि त्या क्वालिटीच्या कामाच्या वेळेला मात्र मी ठेकेदाराला सांगत असतो, जर ठेकेदाराला नाही कळलं आणि त्याला क्वालिटी करायची नसेल तर पालखी महामार्गाचा ठेकेदार सोडून देतो. कापूरवळ इकडं हा रस्ता जो आलेला आहे, पुलाच्या कामामध्ये तो गोंधळ घालत होता. मी 4 वेळा त्याला ते क्वालिटीसाठी त्या मटेरियलसाठी सांगितलं, तरी त्यांनी ते ऐकलं नाही. आणि बाजूची रस्त्याची जमिनीतली झाडं त्यांनी तोडली, म्हणून तेही सांगितलं की विदाऊट कॉम्पेन्सेशन दिल्याशिवाय तुम्ही काय रस्ता करू नका. त्याही ठेकेदाराने काम सोडलं. आणि अशा परिस्थितीत हे कापूरवळचं रस्त्याचं काम राहिलं, पालखी मार्गाचं राहिलं, आणि ह्याही रस्त्याचं काम करत असताना दिलीप गिरमे अडवतात. मला अडवण्याचं कुठलंही कारण नाही आहे, मी हा मुद्दाम खुलासा करतो. आणि कारण त्याला दुसरं सांगतो की वरती त्या ठिकाणी टकलेपासून पाटील वस्तीपर्यंत जो रस्ता येतोय, त्या रस्त्यामध्ये जो रस्ता केला जातो तो नकाशा आहे किंवा नाही, मी म्हणतो नाही. पण जर नसेल तर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात टेकोडे साहेब, ज्या ठिकाणी सर्व नंबरचा बांध असेल तर दुसऱ्या शेतकऱ्याची निम्मी जमीन आणि माझी निम्मी जमीन, कारण आपण उभं राहिलोय ह्या ठिकाणापासून तर पाटील वस्तीच्या पुढच्या बाजूला जो रस्ता आहे तिथपर्यंत माझी जमीन आहे. मग मला सांगा, एकाच बाजूने जर ती रस्ता नेला, समजून घ्या तुम्ही माझं किती वैयक्तिक नुकसान होणार आहे. मी अडवत नाही, फक्त माझं म्हणणं आहे की दुसऱ्या बाजूची निम्मी जागा घ्या, माझी निम्मी घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि हे जर करणार असाल तर हा रस्ता होईल. मी आता टेकोडे भाऊ सांगतो तुम्हाला, टेकोडे भाई तुम्ही सांगतो तुम्हाला, जर असं करणार नसाल तर वस्तुस्थिती अशी आहे, माझ्या जागेतून मी नेऊन देणार नाही. आता राहिला हा रस्ता, इथं करायचा असेल माझी जागा गेली तरी चालेल, मी देतो, पण रस्ता होऊ द्या. कारण कुठल्या तरी कारणाने अडवला आणि माझं नाव घेत आहेत. मी 15 ऑगस्टला सुद्धा सांगितलं, 26 जानेवारीला सुद्धा सांगितलं की हा रस्ता मी अडवत नाही, मला लागली माझी जागा देतो. म्हणून मी या ठिकाणी पुन्हा एकदा खुलासा करतो, जर मला त्रास होत असेल, कारण दोन्ही बाजूला रस्त्याला मी स्वतः आहे, माझं नुकसान होऊन देऊ नका. आणि जर नुकसान होत असेल तर तांत्रिक बाबीला, मी इंजिनियर होतो, मी आयकर अधिकारी होतो, मी सगळं शिक्षण घेतलंय, कायद्याचं घेतलं, ॲग्रिकल्चरचं घेतलं, सामाजिक ह्याचं घेतलेलं आहे. त्यामुळे ह्या बाबतीत पुन्हा खुलासा करतो, मला त्रास होईल असं काम करू नका आणि क्वालिटीचं काम करा, एवढीच माझी भूमिका आहे. हो, चालू ठेवा 1 मिनिट. पान्ना त्याचबरोबर मेत्रे असतील, बरेच सगळे शेतकरी आहे तिथं. मी ज्यावेळेस हा रोड टाकायचा होता त्यावेळेस तुमच्या आधी भेट घेतली होती, प्रदीप शेठची घेतली होती. अनेक वर्षापासून हा रोड प्रलंबित होता, परंतु चंद्रकांत दादांना सांगितल्यानंतर दादांनी माझ्या पत्रावर 3 रोड आणि बाप्पूंनी 1 रोड असे 4 रोड एकाच ठिकाणी दिलेले आहेत. आणि इतिहासात पहिल्यांदाच एका वेळेस 4 रोडचं काम एका वेळेस होतंय, ती पण भरपूर असं निधी टाकून. आणि अण्णांना एक सांगू इच्छितो की आमचं महायुतीचं हे म्हणजे बाप्पू असतील, अजितदादांचा गट असतील, शिंदे गट असेल आणि भारतीय जनता पार्टीचं, इथं आमच्याकडे कुठलाही ठेकेदारा टक्केवारी नसतो. आम्हाला फक्त एकच आणि विकासाचं क्वालिटीचं काम आहे. आम्ही अण्णांसमोर साक्षी देतो सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, जो क्वालिटीचा जो ठेकेदार असेल त्याच्या मुनगट्यावर तुम्ही इथं उभा राहून चांगल्या क्वालिटीचं काम करून घेण्याचं या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो. आणि थांबतो ना, परत एकदा सर्व शेतकऱ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. इथं काँक्रीट होणार. महायुतीचा विजय असो, शिवसेना भाजप राष्ट्रवादी गट अजितदादा गटाचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी. महिला
हो मावशी, शिवसेना भाजप युतीने केला रस्ता हा, सगळ्यांना सांगा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या निधीतनं DPCC मधनं कडबान वस्तीचा रोड आता आपला सँक्शन झालेला आहे, तो मंजूर पण झाला आहे, काम पण चालू होणार आहे. निधी 30,33,000 काहीतरी आहे. हो, आणि साकेत दादा जगताप यांच्या लेटर पॅडवरती हा निधी आलेला आहे. ह्याच्यासाठी भरपूर पाठपुरावा केलेला आहे आणि आता हे काम झालं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. प्रथम तुमचे आभार मानतो. खरं भाऊ, ह्या रोडवरती अनेक वर्ष इथं काही नव्हतं, परंतु सचिन रावांनी वारंवार पत्रव्यवहाराबरोबर पाठपुरावा केला. पाठपुराव्याबरोबर अनेक समस्या असतील, जी स्ट्रीट लाईटची अजून समस्या आहे आणि अजून सगळ्यात महत्त्वाची पाण्याची जी समस्या आहे. आता महिला वर्गणी तर सगळे आहेत, पण सचिन रावांनी खरं तर ह्याचा पाठपुरावा केल्यानंतर आदरणीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या फंडातून त्यावेळेस ही मागणी केली होती. पहिल्या DPTCतनं या रोडसाठी पहिल्याच वेळेस निधी मंजूर झाला. त्याचबरोबर आपल्या जे पाण्याचा जो विषय, त्याचं पण पत्र, स्ट्रीट लाईटचा विषय, हे पण DPTCला आम्ही दिलेलं आहे. यामध्ये जे महायुतीचं सरकार आहे, नामदार विजय बापू शिवतारे असतील, चंद्रकांतदादा असतील, बाकी सगळेच आमचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजितदादा गट या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सासवड शहरामध्ये अनेक प्रकारची विकास कामे होणार आहेत. परंतु या सगळ्यांच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने एवढंच सांगू इच्छितो की जो तुमचा स्ट्रीट लाईटचा जो विषय, पाण्याचा विषय, खरं तर भाऊ ही खूप चिंताजनक परिस्थिती आहे की सांगायला सासवड शहरामध्ये, परंतु पाण्याचा प्रॉब्लेम असा आहे की जसं काय एखाद्या वाडी वस्तीमध्ये कडबान वस्ती आहे, असा हा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आज खारी बघायला गेलं तर पाणी नगरपालिकेचं पार ह्याच्यापर्यंत गेलं आहे, खळदच्या शिवेपर्यंत गेलं आहे, इकडं पार आंबुडीपर्यंत गेलं आहे, खाली पार हिवऱ्यापर्यंत नळ कनेक्शन गेल्यात. हडकोमध्ये वाढीव हद्द पण भरपूर झालेली आहे. परंतु जर कडबान वस्तीवर हा अन्याय होत असेल, कुठल्याही राजकीय द्वेषापायी जर करत असतील, किंवा आमचे सचिनजी, आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, आमचे शिंदे गटाचे आमचे गिरमे असतील, दत्ता भाऊ जगताप असतील, अनेक जण इथं आहेत काम करणारे, मग या द्वेषापायी जर तुम्ही कडबान वस्तीला जाऊन पाणी किंवा स्ट्रीट लाईट देणार नसाल, तर आम्ही या ठिकाणी असंच प्रकारचं भारतीय जनता पार्टी, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी याच्या माध्यमातून आम्ही विकास कामासाठी सर्व पदाधिकारी तयारीनिशी अनेक कामे करून दाखवू. आणि या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेत. यामध्ये नामदार विजय बापू शिवतारेंचा आभार, त्याचबरोबर माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे असतील, आमचे गिरीशप्पा जगताप असतील, सासवड शहराचे आमचे संतोष बापू जगताप असतील, त्याचबरोबर आमचे पुरंदर तालुका माताडीचे अध्यक्ष महेंद्रदादा जगताप असतील, आमचे सहकारी अमोलजी जगताप असतील, त्याचबरोबर आमचे अभ्यासू व्यक्तिमत्व श्रीकांत पुटिवेकर असतील, त्याचबरोबर गिरीशप्पा जगताप असतील, जालिंदरदादा जगताप असतील, नितीन कुंजीर असतील, असे सर्वजण या ठिकाणी, गणेशजी मेमाने असतील, पदाधिकारी उपस्थित आहेत. हे तळागाळातील लोकांच्या ज्या समस्या निवारण करण्याचं काम करतात. यापुढे सासवड शहरामध्ये कुठेही जर कामाची किंवा कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्या अडचणीला न्याय देण्यासाठी आम्ही महायुती म्हणून, भारतीय जनता पार्टी म्हणून कायम तत्पर आहोत, एवढंच आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताचा जो निधी पडला आहे हा 30 लाख रुपयाचा निधी आहे भाऊ, आणि हा थेट मळ्यापर्यंत आहे. आणि येणाऱ्या एवढ्या पुढच्या मिटिंगमध्ये तुमचा पाण्याचा प्रश्न आणि स्ट्रीट लाईटचा प्रश्न लवकरच सुटेल एवढी ग्वाही देतो. त्याचबरोबर आमचे सहकारी ज्या रोडसाठी खरं तर मेत्रेमाळ्याचा उल्लेख करण्याचा राहिला, त्याचबरोबर आमचे सासवड शहराचे सरचिटणीस प्रतीकजी मेत्रे असतील, यांनी त्या मेत्रेमाळ्यातल्या रोडसाठी, कमळेश्वर घाटच्या रोडसाठी वारंवार त्यांनी पाठपुरावा केला. त्याबद्दल त्यांचे बी आम्ही आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.